पवन तनय संकट हरण मंगलम मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो श्यावर रामचंद्र की जय। गुरु रे भाई सब संतन की जय। श्री राम। आवाज श्री राम राम हरि ओम। पुंडलीक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु गंगागिरि महाराज की जय। गुरु नारायण गिरि महाराज की जय। हनुमान जी महाराज की जय। एकनाथ महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जस जो दायक
अजीर बिहारी प्रभुषुत शरथ अजीर बिहारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रवषुत परम मंगलमय परमानंद आनंद कंद अकारम करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपात सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे गुरुवर्य नारायणगिरी जी महाराज गुरुवर्य महाराजांचे उत्तराधिकारी अर्थात उत्तर काम राहिलेले काम करणारे पूजनीय गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराजांच्या कृपाप्रसादानं
हनुमानजीलाल यांच्या या दिव्य प्रांगणामध्ये श्री क्षेत्र गोयगाव दक्षिणमुखी हनुमानजीलाल. हनुमंताचा मुख दक्षिणमुखी आहे, म्हणजे आपलं मुख सहज उत्तरमुखी आहे. हनुमानजीलाल दक्षिणमुखी तर आपण उत्तरमुखी. उत्तर म्हणजे आपल्याला उत्तर देणारे हनुमानजीलाल आहे. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, अशी हनुमानजीलांची प्रेरणा आहे. हनुमानजीलाल ही दिव्य मूर्ती आहे आणि मंदिर तर आगळं वेगळं आहे. गोयगाव सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ, त्याचप्रमाणे मावलया ग्रुप, समस्त तरुण मित्र मंडळ, जय बाबाजी भक्त परिवार व जय बजरंग दल भक्त परिवार, सर्वांच्या युक्तीने, मावलयाच्या भक्तीने, हनुमंताच्या शक्तीने पुन्हा एकदा आज आपण कथेला प्रारंभ करत आहोत. मागच्या वर्षी ठरलं होतं की पुढच्या वर्षी आपण श्रीमद भागवत कथा करू किंवा कृष्ण कथा करू, पण मावलयाच्या पुन्हा मनात आलं की राम मंदिर अयोध्येला झालं तर काहीच्या मनात आलं की पुन्हा रामकथा करू. राम पूर्णपणे कळल्याशिवाय कृष्ण कळत नाही. तर आपण पुन्हा एकदा या श्री संत एकनाथ महाराजांच्या शक्तीने, त्यांच्या ग्रंथाच्या या वाङ्मयाला आधारभूत करून जेवढं शक्य होईल तेवढं आपण या ओव्यावर रामप्रभूंचं दर्शन करणार आहोत. शक्यतो अयोध्या कांडापर्यंत आपण लवकर जाऊ. मागच्या वर्षी 2-4 दिवस आपण बालकांड पाहिलं. 40,000 ओव्या आहे. त्यातून आपण किती घेणार, जेवढी आपली भूक तेवढी आपल्याला घ्यायचंय आणि बाकी हनुमंताच्या स्वाधीन करून ते जसे नेतील तसं करायचंय. मी समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ, आलेले सर्व भक्त मंडळ, कणशी महाराज यावर्षी नवीन आहे, आप्पा महाराज, शंकर महाराज तबला वादक, रामकृष्ण हरी, नुसतं रामकृष्ण नाही, रामकृष्ण हरी, सगळ्यात भारी रामकृष्ण हरी मंत्र म्हणतो मी, सगळ्यात भारी आहे. युट्यूब चॅनलचे आमचे कापूसराव गावाचे काय नाव आहे, याचं नाव काय, यांचं चॅनलचं नाव काय, मातोश्री चॅनल युट्यूब. एक स्मरण होते, मागच्या वर्षी वैकुंठवासी बबनराव चोपदार आपल्या इथं उभे होते. त्यांचे बंधू आदरणीय नवनाथ भाऊ त्यांच्या पाठीशी, त्यांच्या आणि पावलावर पाऊल ठेवून ते आज काठी घेऊन उभे आहेत. बबनरावला श्रद्धांजली आपण दुःखद अंतःकरणे म्हणू नका. शिर्डीला दिंडीमध्ये जात असताना पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांना अचानक देवाघरी बोलावणं झालं. म्हणजे बबनरावला नक्कीच सदगती प्राप्त झाली, यात काही शंका नाहीये. रामदाबाला मागच्या 8 दिवसापूर्वी ते येऊन गेले होते. हो, शिर्डीचा गंध, बाबांचा गंध तिने आम्हाला दिला. आग्रह केला की तुम्ही शिर्डीला अवश्य या. आम्ही जरा हो म्हटलो होतो. हो म्हटलो, सर्व ठरलं बी होतं, पण शेवटी काळ असा आहे की तो किंचित मात्र सुद्धा कुणाचं काही काम शिल्लक आहे तो पूर्ण करत नाही. फार कठोर आहे काळ. 500 वर्ष 550 वर्ष रामजीला सुद्धा
टेंट मध्ये राहावं लागलं ना अयोध्येला. सर्वांचं सौभाग्य आहे की 22 जानेवारीला रामलल्ला अयोध्येला थाटामाटामध्ये विराजमान झाले. सौभाग्य आहे की रामलल्ला अयोध्येला आले, राम मंदिरामध्ये आले. पण ऐका ना, ज्या दिवशी राम हृदयरूपी मंदिरामध्ये येतील ना त्या दिवशी आनंदच आनंद होईल बा. आणि तो येण्याकरता आपण प्रयास करू, आपण सायास करू. गुरुरे महाराजांच्या कृपेने शक्य होईल तेवढं आपल्याला या हृदयाला मंदिर बनण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला अयोध्येला मंदिर बनलं हे विशेष आहे. आपल्या देखत झालं कितीतरी पिढ्याच्या पिढ्या त्या ठिकाणी मला बलिदान देऊन लोकांनी प्राण दिले, साधूने प्राण दिले. रामलल्ला मंदिरामध्ये आज विराजमान आहेत आणि मूर्ती इतकी सुंदर आहे की यावर्षी विशेष रामनवमी साजरी झाली. आणि विशेष म्हणजे कारागीर जे असतील भगवान जाणे की रामनवमीच्या दिवशी बरोबर 12 वाजता भगवंताचं असणार. भगवान सूर्यवंशी आहे. सूर्याचा किरण, सूर्याने स्वतः हाताने तिलक प्रभूच्या माथ्यावर केलं. ही सुद्धा भारतीय दृष्टिकोनातून फार अति विशेष गोष्ट आहे. यातून हा संदेश घ्या. हिंदू धर्म सर्व हिंदू अशी लोकांनी आपापल्या कपाळाला गंध लावायचं काम करा. भगवान स्वतः रामाने तिलक सूर्याने केला. बहुतेक लोकांना गंध लावायचा गंधच नसतो. इथले सोडून कपाळाला गंध नसेल तर गंध लावी चला. कथीला येताना उद्यापासून तर गंध लावा, नाहीतर इथं गंध आणून ठेवा. एवढं काम करा. महिलांचं अजून काही विशेष झालं नाहीये. महिलांच्या कपाळाला नाही कुंकू, निदान टिकलीत आहे की नाही. त्यांनी टिकली टिकून ठेवली पण आपली हुकली ना. बहुतेक लोकांच्या कपाळाला गंध दिसत नाही. गंध पाहिजे. तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदयामध्ये कळवळा, प्रभूविषयी कळवळा, रामाविषयी कळवळा. हा कळवळा निर्माण व्हावा. जशी मेणबत्ती जशी पगळली का ती खाली जसं आकार असेल तसं त्यामध्ये ती घट्ट बनते. तसं आपलं अंतःकरण पगळावं, हृदय पगळावं, हृदय द्रवीभूत व्हावं. कोणी विचारलं या जगामध्ये सर्वात जड काय आहे, सर्वात वजनदार काय आहे, सर्वात जड वस्तू कोणती असेल तर डोंगर नाही, लोखंड नाही, पृथ्वी नाही. सर्वात जड आहे तो म्हणजे अभिमान. वाकतच नाही खाली, वाकतच नाही. रावण मोडला पण वाकला नाही. असं नाही वाकावा. हनुमानजी किती नम्र होते. विशेष करून मला अशी प्रेरणा मिळते आज की आपण आज नमन जास्ती न करता, मागच्या वर्षीच्या ओव्या आपण गायल्या तर पुन्हा पुन्हा गायल्यापेक्षा राम जन्माला आपण उद्याच आणू, आज नकोय. राम जन्म उद्या घेऊ. रामायण यथा सांग तेव्हा होईल की ज्या दिवशी आपला अहंकार अभिमान पूर्ण खाली हो. म्हणजे आपण न बोलता रामाने बोलावं, तुम्ही न ऐकता रामाने ऐकावं. ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी यथा सांग रामायण होईल. पण मी सांगतो, मी कथाकार आणि तुम्ही ऐकणारे, मग कोटी जन्म ऐका, हाय तिथंच राहू. गाडी चालू आहे
रस्ता दिसतोय, बल्ब चालू आहे, डिझेल जळतंय, पण तिथंच आहे. हे तसं आमचा अहंकार जर नाही गेला ना, अहंकार ओंकार नाही बनला ना, तोपर्यंत अभिमान नाही तुका म्हणे त्याशी निधी अनेकाशी धरू देत. आणि म्हणून आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या चेतनेला चेतना देणारी देवता जी भगवान गणेशजी, त्यांना आपल्याला नमन करायचे. एक एक ओवी घेऊ. ओम नमो अनादि अद्या वेद वेदांत विद्या वंद्या ही परम वंद्या सुसंविद्या श्री गणेशा सुसंविद्या. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या. माऊलीने सुद्धा भगवान गणेशाला नमन केलं. गणेशाला नमन करावं माझी विनंती सर्वांना. रामकृष्ण हरीजी सर्वांनाच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की उद्यापासनं श्री गणेश सकलार्थ मती प्रकाश, सकलांच्या मतीला प्रकाशित करणारे गणेश देवता आपल्या हृदयामध्ये आहे. स्नान झाल्यानंतर एक अथर्वशीर्ष ग्रंथ आहे, तो म्हणा काही येत नसेल, गणेश गायत्री ती म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, हरिपाठ म्हणा. पूजा आवरल्यानंतर पहिलं आईवडिलांचं दर्शन करून मग बाहेर या. तेवढा नियम जर केला ना तर कथा सफल होईल, जिंदगी सफल होईल, आयुष्य वाढेल, बळ वाढेल, शक्ती वाढेल, युक्ती वाढेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, आमचा श्लोक पाठ आहे की नाही, सूर्यकोटी समप्रभ. सम म्हणजे भगवान गणेशाचं आपण समजा कल्पना करा, गणेशाचा आम्ही पूजा अर्चा करून भगवंताला प्रगट केलं. जर भगवान गणेश प्रगट झाले आपल्या समोर तर आपली ही दृष्टी त्यांना पाहू शकत नाही. भाऊ, एक सूर्य थोडा खाली आला तर किती गरमी आहे, आणि कोटी सूर्य समोर प्रगट झाले, आपण त्याचं दर्शन करू का? मग लोक आपलं दर्शन करतील फुलं वाहून. नाही कळलं तुम्हाला? आमची खाक होईल महाराज. भगवंताचं दर्शन करण्याकरता अगोदर आपण लायक बना. दिव्यम ददामि ते चक्षु. हे चक्षु, हे डोळे प्रकृती पाहिजे, हे डोळे संसार पाहिजे, हे डोळे फक्त संसार पाहिजे, मूर्ती पाहिजे. पण मूर्तीतला दृष्टी पाहत असते, आणि दृष्टी देणारे गुरु असतात. दृष्टी देणारे गुरु असतात, दृष्टी गुरु देत असतात, दृष्टिकोन देणारे गुरु असतात. ते असतात ना शाळेमध्ये, षटकोन, त्रिकोण, चौकोन, अजून पंचकोन, अष्टकोन, अजून आमच्या पुढच्या पाठ असो नाही तर नसो, पण दृष्टिकोन हे महत्वाचे आहे. आम्हाला दृष्टिकोन जर आमच्या लक्षात आला, जिंदगी आम्ही जगतोय. आम्ही ही कथा करतो, आज सुरुवात करतोय कथेला. काय कारण बरं? मावलया अध्यक्ष ग्रुप हे सर्वांनी मनावर घेतलं की आम्हाला पुन्हा कथा करायची. कशा कथा करायची? बस याचा उद्देश जर लक्षात आला तर आपला एक एक रुपया, आपलं जीवन नक्कीच रामजी याचा मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. उद्देश आमचं काय आहे? आपल्या उद्देशाची सोय जाणे हृदय निवासी. हृदय निवासी परमात्मा आपल्या हृदयस्थ आहेत, हृदयामध्ये आहेत, आणि त्याला वंदन आपल्याला करायचं आहे.
सकलार्थ मते प्रकाश. असे गणेश भगवंताला नाथाने वंदन केलं. वंदन केल्यानंतर आपण शीतल आणि शांत व्हावं. चंदनापेक्षाही वंदन शीतल आहे. मी सांगत असतो की चंदन कपाळ शांत करेल पण वंदन आत्मा शांत करेल. आत्मा शांत होतो महाराज वंदन करत जा. आपले गुरुवर्य महाराज श्री याच्याकरता गुरु केलं पाहिजे. एखादी वस्तू जर महाराजांनी घेतली नवीन महाराज मार्गदर्शन करायचे. असे दर्शन करायचे. कपडा असो एखादी वस्तू असो दर्शन करायचे. असं दर्शन करायचे. महाराजांचं दर्शन कधी बंद झालं नाही आणि आमचं प्रदर्शन कधी बंद होत नाही. परमार्थामध्ये प्रदर्शन नकोय. संसारामध्ये प्रदूषण फार वाढलं. संसारामध्ये प्रदूषण वाढलं आणि परमार्थामध्ये बोला ना प्रदर्शन वाढलं. प्रदर्शन नष्ट होईल तेव्हाच की जेव्हा आम्हाला गुरु कृपा करतील आणि सर्वत्र दर्शन होईल ना. दर्शन भाव होईल ना आणि मग ते दर्शन अखंड दर्शन. त्याकरता वंदन पाहिजे. भगवान गणेश नाथ मार्गावर खुश आहे. आशीर्वाद दिला. जा नाथा वयास सुरुवात करा. आम्हाला आशीर्वाद कधी मिळतो रामधारी बाबा. कोणतरी महापुरुष बोलले होते की दगड एकदाच मंदिरात गेला तर तो देव झाला. पुढे बोला ना. मंदिर एकदाच मंदिरात गेला तर दगड झाला. आम्ही 3-3 टाइम त्रिकाल संध्या करतो. खरं सांगा आम्ही देव बनलो की माणूस बनलो? तुम्ही झोपले नाही कोणी? अरे मनुष्य तरी बना. देवता आपण मनुष्य जेव्हा बनू तेव्हा बाबू तर मनुष्य बना. मनुष्य बना. मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपण तरी साधी
मनुष्यत्व होणं वेगळं. दगडात तर अनेक आहे की नाही, पण दगडामध्ये मूर्ती पाहणारा कारागीर कोण आहे? ऐका ना, शाईमध्ये ज्ञानेश्वरी बी आपल्या पेनला खिशामध्ये जो पेन आहे ना, त्या पेन मध्ये ज्ञानेश्वरी बी गाथा बी एखादा शिव आपण लिहू शकतो ना. पेन मध्ये काय काय नाही तसं. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशु होणे. पशुपेक्षाही नीच व्यक्ती नको. तात्पर्य तापली चंदन निवविती कुडी. काय अभंग येतो, फार कोडा अभंग आहे. तापली चंदन निवविते कुडी, त्रिगुण तो काळी संत संग. चंदन ताप शांत करेल, पण पाप ताप धन्य संत शांत करतात. त्यातले आपले गुरुगुरु नारायणगिरी महाराज होते. तुकाराम गुरुवर्य महाराजांचा आम्हाला कधी कधी राग यायचा, तो आम्हाला सर्वांचा राग यायचा. महाराज इतकं कुठं असतं का, महाराज खूप बोलतात. तो महाराज खूप बोलायचे, पण ते बोलले नसते तर आम्ही अशी इथं असतो का? खरं सांगा ना. बेटामध्ये एवढं तेल होत, एवढ्या तेलामध्ये खूप मोठी भाजी असायची. तेवढं तेल आता नको तेल झालं खाल्या. बर का, तिथलं आम्ही तेल नाही पाहिलं, तिथलं तेल नाही भेटलं, पण हे भेटलं ना. कृपा कोणाची? कृपा कोणाची? कधीही माणसाने आबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया. माऊलींची ओवी ज्ञानेश्वरी मध्ये, तृण म्हणजे गवत, वाळलेलं गवत असावं, त्याला थोडा अग्नी लागला ना तर फार ते भस्कन आकाशामध्ये लगेच त्याचा जाळ होतो, पण ते टिकत नाही. गवताला जर आग लागली तर भस्कन जाळ होतो, मोठा जाळ होतो, पण जाळ टिकत नाही. अशी बरेचसे जाळ आहे. खूप मोठे लवकर झाले, लवकर मोठे झाले, लवकर झाले मोठे, पण पुन्हा खोटे लवकर झाले, पुन्हा खोटे झाले. खोट असू नये, मनामध्ये खोट असू नये. खोट चालेल शरीरावर, पण मनात खोट नको. मनात खोट, अंगात कोट, लबाडीची नोट, मग मेल्यावर यमदमाचा फार फटका असतो. खोट नको. आणि हे येण्याकरता न येण्याकरता बुद्धी शुद्ध पाहिजे. बुद्धी शुद्ध करण्याकरता नाथ महाराजांनी सरस्वतीची वंदना केली. सरस्वती माता आता वंदू सरस्वती, जे चित्त चेतना चैतन्य शक्ती, जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती, अमृताची मूर्ती स्वरूप जिचे, चेतनेला चेतना देणारी. थोडं ध्यान द्या बरं का. स्फूर्ती, स्फूर्ती आणि स्फुरण. तर काय स्फुरण आलं हो? स्फुरण त्याला नाही आलं. ज्याच्या बरोबर ज्याचा कनेक्ट असेल ना, तसं स्मृती होत असते माणसाला. ध्यान द्या. तूप नको असेल तर लोणी होऊ देऊ नका. तूप नको असेल तर लोणी होऊ देऊ नका. लोणी झाल्यानंतर तूप नष्ट होत नाही. तस वाईट संकल्प आला
स्फूर्ती निर्माण झाली. मला असं वाटतं की एखादी बाटली घ्यावी, ही स्फूर्ती आहे. स्फूर्ती, कोणतंही व्यसन असू द्या, कोणतं वाईट काम असू द्या. अरे ही वाणी आपल्या हातात देवाने दिली ना, राम राम मी बोलते आणि वाईट पण बोलते, ही हात सेवा पण करते आणि एखाद्याला मारते पण. जेव्हा स्फुरण झालं ना, स्फुरणाच्या वेळी आपण जर सावध असतो ना, तर स्फुरण संकल्प बनत नाही. आणि संकल्प बनला की कर्म घडलं, कर्म घडलं की चरित्र घडलं, चरित्र घडलं. चरित्र कोणतं, रामाचं की रावणाचं? खरं सांगा, रामापेक्षा रावण मोठा होता की नाही? शर्मा कशावरून? रावण ब्राह्मण आहे महाराज, रावण ब्राह्मण आहे. आपले रामजी क्षत्रिय आहे, मानव आहेत. ब्राह्मणाचं म्हणजे ब्रह्मदेवाच्या कुलातल्या वंशज असणारा हा रावण आहे. रामजीला एकच पत्नी आहे आणि या महाशयाला 80,000 पत्नी आहे. कोण मोठं झालं? रावणाला सोन्याची लंका आहे आणि रामजीला अयोध्येचं राज्य आहे. कोण मोठा आहे? बोलून गेलो. मोठा किती याला महत्व नाही, चरित्र काय सांगतं. चरित्र काय आहे, किती जगला त्याला महत्व नाहीये, जगून काय केलं त्याला महत्व आहे ना. किती जगला, जगला किती याला महत्व नाही. एका ठिकाणी पिकअप गाडी होती भाऊ, पिकअप गाडी होती आणि ती पिकअपच्या अगदी एक परस असं खूप मोठे असे टायर त्यामध्ये भरले होते त्या पिकअप मध्ये. तरी त्या पिकअपचे 2 टायर पंक्चर होते. कोणीतरी म्हणलं त्या पिकअप मध्ये किती टायर आहेत याला महत्व नाही, ते टायर कामाचे किती याला महत्व आहे. असे बरेचसे टायर आहेत, पंक्चरच मी टायरचं बोलतोय. आहे किती याला महत्व नाहीये, श्वास किती आपल्यापाशी याला महत्व नाहीये, आयुष्य किती याला महत्व नाहीये, परिस्थिती कशी याला महत्व नाही, मनस्थिती कशी आहे. घरामध्ये गेल्यानंतर वातावरण कसं आहे, घरातलं वातावरण लगेच सांगत. कधी आम्ही घरी गेलो ना कुणाच्या, तर लहान बालक असत, आई म्हणते ए पप्पा पप्पा कर, बाप्पा घरी आले पप्पा कर, अशी कैची करते आई त्या पोराला, अशी कैची लावते, तरी पाया पडत नाही. त्या शर्मांच्या घरी ती ज्ञानेश्वरी छोटीशी मुलगी, तिला 2दा दर्शन केलं. बारीक छोटीशी मुलगी आहे आणि शांत बसली. मी कशा करता उल्लेख केला हा मुद्दाम होऊन की लहान मुलाला संस्कार देणारी पहिली गुरु आई असते, नंतर कैची देऊन मग ती कैची धरते माणसाला. अगोदर सुरुवात करा, दर्शन सुरुवात करा. लहान बाळकाला आपणच सुरुवात मोठं करतोय. मी कशा करता बोलत होतो, आम्ही किती मोठे याला महत्व नाही, आम्ही आमच्यामध्ये खोट किती आहे. फोन मध्ये व्हायरस नको, व्हायरस आला तर फोन चालत नाही. तसं मनामध्ये व्हायरस नको आणि आम्ररस नको, बाकी कोणताच रस नको. रामरस घ्या, नाहीतर प्रेमरस घ्या, भक्तिरस घ्या, नाहीतर मग शांत रस घ्या. आनंद आहे, आनंद, आनंदच आनंद आहे. जीवन जगता आलं तर आनंद आहे. आणि म्हणून रामाच्या सन्निधीमध्ये राहा. सरस्वती माता प्रत्येकाच्या जिभेवर सरस्वती माता वास करते. आपल्या जिभेवर सरस्वती माता आहेत म्हणून तर ही जीभ टपाटप बोलते ना. जिभेवर सरस्वती माता आहे, बुद्धीमध्ये भगवान गणेश आहे, हातामध्ये इंद्र देवता आहे, प्रत्येक इंद्रियामध्ये देवी देवता आहेत. सर्वांना प्रणाम आपण रोज करावा. सरस्वती मातेनं आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री संतांना वंदन आत्मरस करत आहेत, कुलदेवतेला वंदन करत आहेत, सद्गुरूला वंदन करत आहेत. सर्वांना वंदन करून प्रणाम करून
नमस्कार करून जुन्या काळामध्ये नमस्कार हात जोडून करायचे, पायावर डोकं ठेवून करायचे. आता पायावर नाही, आता गुडघ्यापर्यंत आलं. सिटी मध्ये आता पायावर सुद्धा नाही. आता लगेच किती बदललो आम्ही, किती बदललो. कालच्या माठातलं पाणी, शिळ पाणी लोक पित नव्हते जुन्या काळामध्ये. मी तर महिला साक्षीला असते. सासूबाई म्हणते अरे कालचं शिळ पाणी पिऊ नको, बाटलीतलं पाणी किती दिवसाचं सांगा ना. करणार काय, हे दिवस तसे आले. सध्या दिवस बाटलीचीच आले हो. काय म्हणलो मी, सध्या दिवस कशाचे भाऊ, बाटली शिवाय आता काही नाही. बाटली ही असावी, देखत पिता यावी ती बाटली, नाहीतर मग बाटलीच बाटली. हे नको बाबा. तसं गोयगाव गुरुवर्य महाराजांच्या कृपांकित गाव आहे गोयगाव. गोयगाव भौर महाराजांचं प्रेमाचं लाडलं गाव आहे. आणि ज्या गावावर महाराजांची छत्रछाया आहेत, कृपा छत्र आहेत ना, त्या गावामध्ये पैसा कमी असेल पण आनंद, सुख, शांती, भजन आहे की नाही? नक्कीच आहे, नक्कीच आहे. सद्गुरूची कृपा, त्यांचं आशीर्वाद आपल्यापाशी नित्य असावा. आशीर्वाद कधी मागू नये हो कुणालाच. काळजी करताय मुंशाला म्हणे महाराज माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणे. म्हणजे मी का भस्मासूर का हात ठेवायला काही, हात ठेवा. हात ठेवून काय होणार आहे तरी, हात ठेवून काही झालं असतं तर ज्ञानेश्वर महाराज गुरुवारी नारायणगिरी महाराजांनी हात ठेवला असता. पण महाराजांनी हात नाही ठेवला आणि हात कधी पाहिला पण नाही. हात नाही पाहिला महाराजांनी कधी. आम्ही हात पाहतो, नाही नाही, आम्ही हात नाही पाहत पाहिला, अगोदर खिसा पाहतो हा कसा आहे, मग हात पाहतो. रामकृष्णारीजी, आम्ही सध्या असे शिष्य बनलो ना, आम्ही गुरु असे बनलो की तिकडून जरा 500ची नोट पडली तर मग कोण मग चहा घेता का कॉफी घेता, हे असं नाही. ज्यांच्या मनामध्ये काही लोभाचा, कामाचा, कामना, आकांक्षा आहेत अशा ठिकाणी गुरुत्वाला कलंक असतं. पण आपले गुरुवर महाराज श्री हे निष्कलंक महापुरुष बाबा, निष्कलंक महापुरुष. गुलाबजाम जसं आपण पाकात बुडून खावा ना, तसं महाराजांचं जीवन होतं. मृदू जीवन, मृदू जीवन, मस्त जीवन. मृदू सबाय नवनीत, नवनीत, मृदू सबाय 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 नवनीत. ऐसे सज्जनाचे चित्त, ऐसे सज्जनाचे चित्त, ऐसे सज्जनाचे चित्त. एका रंगले गांधले, एका रंगले गांधले, ऐसे सज्जनाचे चित्त, ऐसे सज्जनाचे चित्त, ऐसे सज्जनाचे चित्त. एका रंगले गांधले, एका रंगले गांधले. मृदू सबाह्य पुढे अभंग तुकाराम महाराजांचं. आतून पण नवनीत मृदू आहे, बाहेरून नवनीत मृदू आहे. संत महात्मे वरून कठोर आहे पण आत मृदू आहे. ऐका, नारळ वरून
वरून कठोर आहेत पण आत असणार आत आत खोबरं आहे. काही काही नारळ वरून कठीण आतून खवू. बरेचसे नारळ घेतल्यानंतर ते असं पाहिलं तर खूप वाटतं चांगलं, पण जेव्हा फोडलं मावल्या पुढं पावलं तर मग मावल्या पावल्या म्हणतात. बरेचसे नारळ आहे. आणि कधी असं आहे की नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही हा कसा आहे. म्हणून गुरु पाहिजे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन कोण? त्याचं चित्त मन बुद्धी एक आहे. दुर्जन कोण? मनात एक बुद्धीत एक करण्यात एक हा दुर्जन आहे. दुर्जन नको सज्जन पाहिजे. सज्जन को सज्जन मिल गए हो गए बातों बात. दुर्जन को दुर्जन मिल गए हो गए लातों लात. जे का रंगले नांदले काशी मनी तो आपुले आपुले काशी मनी तो आपुले असे गुरुवारी आपले होते. महाराजांनाही प्रणाम. गोरेगाव मध्ये या वेळेला या ठिकाणी गुरुवर्य महाराज श्री आसन टाकून इथं कथेला बसलेले आहेत. खरंच बसलेले खरंच बसले. मी बोलून गेलो गुरु पाहण्याकरता त्याला गुरुची कृपाच लागते. गुरु सद्गुरु गुरु गुरु करणारे गुरु नसतात. गुरु जो अंधकार नष्ट करतो तो गुरु. तो गुरु कोणताही असो तो पटणार नाही. स्वामी तुळशीदास महाराजांची गुरु कोण आहे? प्रथम त्यांची गुरु तुळशीदास महाराजांच्या त्यांच्या पत्नीमध्ये मोहासक्त होते तुळशीदास महाराज. एकदा खूप बोलले त्यांच्या पत्नी, काय तुम्ही हाडा मांसाच्या देहावर प्रेम करतात. एक दिवस हे शरीर नष्ट होऊन भस्म होणार आहेत. हे नासको शरीर आहे. आणि काहीतरी बोलले तुळशीदास महाराजांना आणि तुळशीदास महाराजांचे डोळे उघडले. पण बरेचसे तुळशीदास हे कलियुगातले रोज बोलणे खातात बिचारे. विशेष म्हणजे दार लावून बोलणे खातात. आपलं बोलणं कोणी ऐकू नये म्हणून. हा ऐका 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 अनुभवी आली अंगा. टीव्हीचा आवाज वाढवतात आपला आवाज ऐकू नये म्हणून. म्हणजे अशा काही गोष्टी येत चालले ना. खरं म्हणजे आपलं जीवन असं पाहिजे की बस आपले गुरु तसे नव्हते. एक अभंग मला आठवलाय गोड अभंगनाथ महाराजांचा. आपले गुरु नारायणगिरीजी महाराज गंगागिरीजी महाराज. एक वृत्ती गुरु हा संत कोळीचा राजा. 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 गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा
राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु धैर्याचा डोंगरू गुण अभंगे नाथांचा मला वाटतं वाहत्या गंगेतून टिपडे लावून गाडी काढणारे महात्मा गुरु नारायण विरजी महाराज वाहती गंगा आहे कार्यक्रमाला जायचं आहे तर गाडीमध्ये कोणी बसेना महाराज बसले मग बाकीचे बसले गुरु हा धैर्याचा डोंगर गुरु हा धैर्याचा महाराजांनी गुरूंना वंदन केलं सद्गुरूला वंदन केलं आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरो ज्याचे निहा संसारो होय सुख करू तरुणो पाया जेने मस्तके ठेविता हात अहम भावा होय घात सोम भावी होय प्राप्त दावी अप्राप्त अद्वयानंद एक एक ओळी म्हणजे एक एक तास जरी आपण बोलणं करायला गेलो तर 40,000 वाव आहेत आपलं वय किती वय किती आणि गेलं किती आणि राहिलं किती आणि जे राहिलं त्यामध्ये काम किती आणि त्यातल्या त्यात रिकाम काम किती त्यातल्या त्यात पुढं आली जवळ जवळ आता जाऊ द्या किती काम आहेत काय भजनाशी उरले ते पाहिगा अल्पायुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा एक काम करा आपण सुंदर बंगला बांधला आम्हाला एक वर्षभर बाहेर गावाला जायचंय खरं सांगा आम्ही दरवाजा बंद करून जातो का उलटून जातो नुसतं दरवाजा बंद करत नाही खिडक्या सुद्धा बंद करतो की नाही खिडक्या बंद दरवाजा बंद तसं जीवरूपी हा एक या देहात राहणारा जीव आहे तो देहाचा मालक नाहीये पण जर त्याला बाहेर जायचं असेल ना तर तो एक एक दरवाजा बंद करतो आता कोणाचे कोण दरवाजे बंद आहेत घरी गेलो आरशात पहा जायचंय जेने मस्तकी ठेविता हात अहम भावा होय घात आणि हे आपले महाराज करायचेच अशी खवळायची सुरुवातीला कच्चा असलं तरी फुटायचंच महाराज अध्यक्ष अच्छे बनो सच्चे बनो चांगले बना आणि सुंदर बना ध्यान द्या 10 मीटर कपडा आहे बारीक ध्यान द्या 10 मीटर सुंदर पांढरा शुभ्र कपडा आहे आणि त्याला थोडा काळा डाग पडलाय आमची दृष्टी पहिलं काय पाहते खरं सांगा हा डाग कसा पडला 10 मीटर कपडा तो पाहत नाही पण हा डाग कसा पडला म्हणतो ज्यार्थी आम्ही डाग पाहतो त्यार्थी आमचा अहंभाव शिल्लक आहे झाडावर कावळा कावळी बसलेले होते खाली बैल होता खूप सुंदर आणि पांढरा शुभ्र बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैल धुतला होता शुभ्र पांढरा खूप बैल
स्वच्छ होता. बैल वर्षातून एकदा स्नान करतो, करतो नाही घालावं लागतं. कुणाला? बैलाला स्नान घालावं लागतं. जाऊ दे, मला तर विषय लांबवायचं नाहीये. पांढरा शुभ्र बैल, कावळा म्हणतो, कावळी नीला म्हणजे बायकोला म्हणतो. अगं किती पांढरा शुभ्र बैल आहे हा, कितीच पांढरा शुभ्र बैल आहे. तर ती काय म्हणते, काय पांढरा शुभ्र बैल ती पाहत म्हणे, पुढं तर जखम नाही काही दिसत नाही, काय पांढरा शुभ्र बैल म्हणतो. तिची दृष्टी कुठे आहे? जखमीवर. जखम असेल तर बैल चांगला मोठी भाऊ. तिला पांढरा नकोय, तिला जखम पाहिजे. आणि जोपर्यंत आपला अहंकार आहेत ना, तोपर्यंत आम्हाला जगामध्ये अमंगळ दिसणार, वाईटच दिसणार. अहंकार गेला की सर्वत्र देवच दिसणार. आणि हे काम पहिले गुरु करतात. म्हणून गुरु केल्याशिवाय माणसाने मरू नये. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. समजा खूप मोठी नाव आहे, नाव आहेत, पाणी भरपूर आहेत, पाणी खोल आहेत, आणि त्यामध्ये ग्रॅज्युएट शिकलेले डॉक्टर वकील त्यात बसले, फक्त नावाने बसला नाही तर नाव पार होऊ शकत नाहीये. तसं आम्ही किती विद्या शिकलो, काही केलो, पण गुरु नसेल तर आंबाव जात नाही. आणि आंबाव गेल्याशिवाय रामायणच होत नाही. हो, नाथमार्गावर संतांची कृपा झाली. येथे तो करता मी अकर्ता, हे बोलणे अति मूर्खता. मी करता तो अकर्ता, हे परम मूर्खता सोलीव. या परे मी तूपन दुरी दवडी जनार्दन. बोलवी भावार्थ रामायण, कथा निरूपण चालवी. मी करता किंवा तो करता हा भाव भेद सुद्धा नाही. पाण्याचा तरंग पाण्यात लीन झाला, तसा आपला अहंकारामध्ये, महांकारामध्ये, ओंकारामध्ये लीन झाला. किंवा एका झाडावर, नळीवर पोपट बसावा आणि त्या पोपटाने ती नळी सोडावी आणि झाडावर जाऊन बसावा. तसं नाथ महाराजांची अवस्था झाली. सर्वांना वंदन करून अहम पूर्ण मावळला आणि सांगितलं, कथा निरूपण करा. आता प्रत्येक रामायणामध्ये वेगवेगळी असणारी कथेचा भाग असतो. तुळशीदास महाराजांची रामायणाची रामनामाची उत्पत्ती, त्याला 4-5 कारण आहेत. पण नाथ महाराजांची हातवटी काही वेगळीच आहे. मी बोलत असतो की प्रत्येक फुलाचा सुगंध वेगवेगळा असतो. नाथांची एक हातवटी वेगळीच आहे. 40,000 ओव्या, म्हणजे प्रत्येक पार्टामध्ये जो जो भाव नाथ महाराजांनी या ग्रंथ रूपामध्ये प्रगट करून ठेवला. दशरथ राजाच्या मनातला जेवढा जेवढा भाव, तो भाव म्हणजे भावार्थ रामायण. रावणाच्या मनातला पूर्ण भाव म्हणजे भावार्थ रामायण. कौशल्याचा पूर्ण भाव भावार्थ रामायण. कैकेयीचा भाव भावार्थ रामायण. मंथरेमध्ये जो भाव होता ना, तो नाथ महाराजांनी या ग्रंथात लिहून ठेवला. पण आपल्याला कोणता भाव पाहिजे तो पाहून शुद्ध भाव पाहायचा आणि आपल्यातला राम प्रगट करायचा, हे आपलं काम आहे. बहुतेक देवाला भाव पाहिजे, पण आम्हाला भाव पिकायला पाहिजे आणि आम्ही परमात्म्याला खूप भाव खातो रे, असे लोक म्हणतात. काय भाव खातो रे? भाव खाऊ नये. भाव असा, शुद्ध भाव असावा. भावार्थ रामायण. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर महाराजांची गीतेवर टीका आहे. ज्या वेळेला
दशरथ राजाचा जन्म कसा झाला? आजापासून उत्पत्ती हेत दशेंद्रिय अति समर्थ, जन्माला राजा दशरथ अति विख्यात ती लोके, मुळाचे अजत्व लक्षोने दृष्टे, अजन्मा राम जन्मेल पोटे, हे रामायणाची मूळ गोष्टी शास्त्र परिपाठी परमार्थ. आजापासून उत्पत्ती हेत. आज म्हणजे जन्मरहित. उत्पत्तीला कारण ईश्वराचा संकल्प आहे, ती माया. खूप गोड चिंतन इथं करते पण वेळ कमी आपल्याला. तेथे एक ढालगज, दोन्ही भारोकारी बसलेली आमच्या समोर, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ते ढालगज म्हणजे माया. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते ते ब्रह्मशुद्ध आहे, पण मायेमुळे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. आजापासून उत्पत्ती हे दशेंद्रिय अतिसमर्थ. ऐका बरं का, दशरथ आणि दशानन. दशरथ राजा कोण? राम भगवान प्रगट कुठं होतात? दशरथ एक दशानन आहेत. आनंद म्हणजे विषय, ज्यात पूर्ण चित्तवृत्ती मनोवृत्ती. एक शब्द नाही का, मनोरथ. मनोरथ आम्ही नुसता रथ पाहतो पण मनोरथ नाही पाहत. मनाचा रथ ज्या पुरुषांचा, ज्या साधकाचा, ज्या दशरथाचा पूर्ण रथ हा रामाकडे वाहतो, सेवाभाव, तो दशरथ. दशानन सकाळपासून तर झोपेपर्यंत केवळ विषयाचं चिंतन, हा दशानन आहे. बरं, एक चिंतन नाही, जीबीची चिंतन वेगळंच असतं. आज काय खायला भेटल, जरी एकादशी तरी बी याचं चिंतन वेगळंच. कानाला असं वाटतं मृदू मृदू सुंदर सुंदर गायन पाहिजे, याचा विषय वेगळाच. डोळ्याला पण खूप चांगलं पाहावशी वाटतं. म्हणून तर बरेचसे तरुण पोरं आपल्या डीपी मध्ये काय ठेवतात नाही कळलं तुम्हाला? फोन मध्ये देवीचा फोटो, ही देवी नाही. अरे 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 अरे, काय करावं? धन्य 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 ते लोचन, नित्य करीती अवलोकन. नाव सुलोचनम, पिक्चर पाला मुंबई पुन्हा. नाव काय? सुलोचना. हे आमची दृष्टी आहे. हाताला वेगळंच काहीतरी करावंशी वाटतं, डोळ्याची दृष्टी वेगळी आहे. ज्याने 10 इंद्रिय, मनाचा रथ ज्याचा पूर्ण विषयाकडे, तो नराचे नवे पाय. भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, नराची नवे पायी.
जाणावा तो देही. मात्र गाणं नाव आहे तुकाराम महाराजांचा. भक्ती ज्याची थोडी, भक्ती असते विषया करता, हा तसा नाही. राम रावण एक रास आहे, दशरथ गजानन एक रास आहे. पण ज्याचा मनोरथ केवळ राम ध्यान, राम चिंतन, नामस्मरण, साधना, सेवा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, चटई आथरणं, हरिपाठ करणं, काकडा करणं, हा दशरथ आहे. दशानन दिवसभर विषयाचं चिंतन, आज पुढं काय मिळालं, आज पुढं काय खायला मिळेल हे नको. रावण साधा नव्हता, त्याचा पुढचं बाबा आहे का तुम्ही? रावण साधा नाही. रावण तो असतो की जो दुसऱ्याला त्रास देतो, तो रावण. रोदते रावण. रावणाची भक्ती पण खूप चांगली आहे, पण आपल्या करता, स्वतः करता, दुसऱ्या करता नाही. दुसऱ्याची शांती ती आपल्याला मिळावी, दुसऱ्याचं धन ते माझं धन. पण तसे आपले राम नाहीये. पूर्ण विषयाची गोडी तो नराची नव्हे पाही, खरंच जाणावा तो दे. खरंच खरं येतो, खरंच खरं आहे. आता कैशी विनी फणी, सदा पाठीवरी गोनी. मला माहिती ती बारोकारी नाव काय त्याचं, हरिभाऊ. असे रंगीत ते. हरी नाम विसरली, पुढचं काय, गाढव कुंभाराची. पटणार नाही. आता एका खिशामध्ये कंगवा आहे, एका खिशामध्ये आरसा असतो. पण नंतर मनुष्य जर गेल्यानंतर भजन नाही केलं, हरिनाम भजन नाही, वर्गणी नाही, वर्गणी गणी, हरिपाठ चिंतन नाही, विषयाचं चिंतन केलं, तर तो विषयाचं चिंतन करून तो व्यक्ती गर्दभ बनतो, गाढव बनतो. हे सांगायचंय मला खास करून. हे असं नका जो मध्ये मध्ये असं हे असं नाही. हरिनाम विसरली, गाढव कुंभाराची झाली. जर कुंभाराचं गाढव व्हायचं नसेल, एक दिवस महाराज बोलले होते, मला आठवत तो कान्हेगावला महाराजांचं कीर्तन होतं, वैकुंठ गमन महाराजांचं कीर्तन होतं. खूप बोलले, भारी दिवशी महाराज खूप गोड चिंतन झालं. महाराज म्हणले, का हो तुकाराम महाराजांनी भजन केलं तर वैकुंठातून विमान आलं. महाराज म्हणे, तुम्हाला गाढ होत की म्हणे नाही. बाबाचा शब्द आहे, असं आमचं भजन आहे. भजन भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुकेना. ओंगळवाणी भजन असू नये, ओंगळवाणी चेहरा असू नये, ओंगळवाणी कपडे असू नये, ओंगळवाणी काही असू नये, चांगुलवान असावं, खूप चांगला असावं. आमचं असावं नाही, दिसावं. खरं म्हणजे इथं लाईव्ह चालू आहे. जर आम्हाला आरशात आमचे कर्म दिसले असते तर आम्ही कधी त्या आरशात तोंड पाहिलं नसतं. आरशात नुसता आमचा चेहरा दिसतो, पण तो चेहरा कशामुळे बनला ते आरशात दिसत नाही. म्हणून तर ज्याला नाक नाही ना, ती आरसा पाहत नाही. मी सांगत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. जैसे तैसे दावी आरसा, नकट्या किवी पालटे.
पण नाक बसून घ्या ना चांगलं. आरसाला नाव ठेवून काय फायदा आहे? खिरीमध्ये हिंग टाकला म्हणजे देवा काय माझं नशीब आहे. वा सुगरण. खिरीमध्ये हिंग टाकायचा. आता खिरीमध्ये हिंग पाहिजे का साखर पाहिजे? दूध पाहिजे, साखर पाहिजे. खिरीमध्ये हिंग नको ना. हिंग टाकला आणि ती रडायला लागली, काय बाई माझं नशीब आहे, काय कशी खीर. क्षेत्राचे पान किती सुंदर खीर झाली, माझ्या खिरीमध्ये असं का झालं? तू त्यात हिंग टाकला ना, ही चूक कोणाची आहे? खिरीमध्ये हिंग टाकणं जसं चुकीचं, तसं देहामध्ये व्यसन करणं हे चुकीचं. आम्हाला एवढं कळतं की पेट्रोलच्या गाडीमध्ये राखेल टाकू नये. काय होतं टाकून पहा. एक गाडीची एवढी काळजी करतो, पण बॉडी केवढी महाराज कोण पाहतो? ज्यावेळेला शरीर बिघडलं ना, मग म्हणतो देवा आता काही खरं नाही. मग देवाला नाव ठेवून काय फायदा आहे? तुका म्हणे देवा काही बोल नाही, देवा बोल नाही, तुझा तुझी पाय शत्रू सखा, तुझा तुझी पाय शत्रू सखा. तुका म्हणे देवा तुझा बोल नाही, काय बोल नाही, तुझा तुझी पाय तू काय माझ्या मागे लागला. तू का म्हणे देवा काही बोल नाही, तुझा तुझी पायी शत्रू सखा. आपण आपले शत्रू आहे, आपण आपले मित्र आहे. हरिभाऊ पाणी चिखलही करत आणि पाणी चिखलही धुत नाही. खरे कुठे आहे? पाण्यापासून चक्र होतो की नाही? आणि चिखल धुतो कोण? बोला ना. चिखल पाणी धुतो. सुख निर्माण करतो कोण? मनच. दुःख निर्माण करतो कोण? मनच. आणि ते मन कोणाचं आहे? कोण शेजारच आहे? आपलंच मन आहे ना. मग ते मन म्हणताय का माझं मन मला खात, बाकीचे खाते परवडली पण मन खातं फार विचित्र आहे. एक जण म्हणे मला असं खातं भेटलं तर खात्यामध्ये काहीच खाता येत नाही म्हणे. असं खातं भेटलं मला काहीच खाता येत नाही. कधी सर्वात जास्ती दुःख जास्ती वेदना म्हणजे आपलं मन आपल्याला खात. मग तुम्ही त्याला कुठेही ठेवा, एसी मध्ये ठेवा, नाहीतर मग गाडीत ठेवा, बंगल्यात ठेवा, कुठेही ठेवा, कारण मनच खात ना. आणि त्या मनाला जोपर्यंत मन राम बनत नाही तोपर्यंत ते मन खाणार खाणार खाणार. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. मन राम बनावं, मन कृष्ण बनावं. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन,
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयला सज्जन कृष्ण माझा होईना सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू सोयरा सज्जन कृष्ण माझा सोयरा सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू अभंग सर्वांच्या पाठ आहे पण अजून लागू झाला नाही आरक्षण सारखा अजून स्थगिती तो काही टक्केवारी मिळाला हा अभंग म्हणतो मी त्याला मला घेणं देणं काही नाही कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझा तारू कृष्ण माझे मन खावा आम्हाला असं वाटतं माझं मन फार चंचल आहे मन कोणाचं आहे बस झाले पण तुम्ही लगेच. कृष्ण माझे मन जर कृष्ण माझं मन बनलं तर माझं मन चंचल कसं कल्पना करा एखादं घर आम्ही विकलं एखाद्याला मग घर विकल्यानंतर त्या घराला कोणी समजा काळं ओढलं किंवा काही त्याला घात केला त्याची काळजी कोणाला ज्याला विकलं त्याला आम्ही विकलं ना तसं मन कृष्णाचं आहे बुद्धी कृष्णाची आहे पण आम्ही असे जे हुशार आहेत असे चतुर आहे नाही नाही आम्ही चतुर नाही तो चतुर आहे आम्ही चतुरे आम्ही कोण आहे मंदिरात जातो आणि तिथं बोलतो एक आणि करतो एक त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव हा श्लोक आम्ही तिथं म्हणतो आणि घरी आल्यावर आई कुठे गेली ठीक आहे व्यवहार तसा होऊ शकत नाहीये तरी परंतु मनातला भाव असतो एक आणि दिसतोय हे रावणत्व आहे दशानन म्हणजे विषयाच अखंड चिंतन करणं बरं रावण कधी तृप्त बनला नाही राम शेतीमध्ये शांत होते ऐका खरं म्हणजे 9 वाजले आपला टाइम कितीपर्यंत आहे अध्यक्ष 10 पर्यंत आहे का काही अडचण नाही ना 1 तास उरला खटवांग नाही उद्या लवकर सुरू करू कारण पुढे बी पुन्हा फराळ पाणी आहे लांब जायचं असतं मी कशा करता बोलतोय रामामध्ये त्रिवेणी संगम आहे कोणकोणता एक वचनी एक बाणी अजून अजून एक आहे ना एक वचनी एक बाणी अजून एक आहे एक पत्नी वा वा एक पत्नी जे त्रेतायुगामध्ये जो रावण 80,000 पत्न्या करू शकत होता रामाने दुसरी करताना सरी त्यांना पण राम हे युगानं युगी आदर्श आहे आजही आम्हाला एक पत्नीच पाहिजे एक वचनी पाहिजे आम्ही एक वचनी कुठे आहे सकाळी एक बोलतो दुपारी एक बोलतो माँ की कसम खातो शपथ भी खातो काही ते माणसं भाकरी कमी खातात शर्म
भाकरी कमी खातात पण अशा शब्द खातात बाबा, जो शपथ खातो तो 100% खोटं बोलतो. कारण कसं, सत्य बोलणाऱ्याला शपथ खायलाच कशी तो एक वचनी बोलले बोलले, एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. बाण सुद्धा रामबाण औषध आहे म्हणतात ना, रामबाण औषध आहे, रावण बाण नाही, रामबाण औषध. सर्वात रामबाण औषध म्हणजे राम नाम गाणं. हनुमानजी अजरामर कशामुळे, राम रसायन तुम्हारे पासा. राम रसायन, आमच्यापाशी रासायन खत आहे. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. रामबाण गोळी. 6 महिन्याच्या पोराला शुगर आहे सध्या. आई त्या मुलाला इंजेक्शन देते आणि मग स्तनपान पाजते. किती किती मोठा म्हणजे भयान काळ पुढे येतोय. म्हणून करता सध्या दिवस चांगले आहेत. खूप राम नामाची गोळी जवळ असू द्या, खिशामध्ये, वरच्या खिशात, मधल्या खिशात, चोर खिशात गोळी असावी. कोणती? राम नाम गोळी. आणि नाथ महाराजांचा अभंग आहे आणि गुरुदेव महाराजचे अभंग काही म्हणायचे. एक गोळी सदा मुखामध्ये असली पाहिजे, तंबाखू सारखी. तुला पटणार नाही, एका बाजूला तंबाखू ठेवून चहा पिणारे माणसं पाहिजे आम्ही. काही काही बहादर मी पाहिलं नाही पण ऐकलं, एका बाजूला तंबाखू एका बाजूला पोई पण खातो मध्ये. काय मला माहिती, ऐकलं मी खाशी. म्हणजे जशी तंबाखूची आम्हाला आवड लागली ना, तशी राम नामाची आवड लागावी. सब रसों का किया मार, भजन गोली. महाराज म्हणायचे आमची काय, भजन गोली एकही सार. राम नाम भजन अखंड करत जावा. आणि कथेमध्ये जास्ती राम नाम भजन यायला पाहिजे. काही येत नाही म्हणून नाही, मला खरं सांगा, लाडू मध्ये जास्ती साखर पाहिजे का गरा पाहिजे? बोला ना. जास्ती साखर बी पाहिजे ना हो, नुसता गरा नको. तसं कथेमध्ये नुसतं पंचपर्व नको, त्यामध्ये राम नाम रूपे साखर पण पाहिजे. 1 मिनिट घ्या ना, काय बी गेलं तरी. राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. लाडू मध्ये साखर दिसत नाही, पण साखरेशिवाय लाडू नाही. कथेमध्ये राम दिसत नाही, पण राम नामाशिवाय कथा नाही. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम
बाबा आज एकादशी असं गोड कीर्तन करा म्हणले बरं का, असं गोड कीर्तन करा म्हणले. महाराजांनी जे भजन चालू केलं, राजा राम राम राम, 2 तास झाले तरी कीर्तन बंद नाही. हे गोड आहे, पण लई गोड खालं म्हणजे मला ना पुढं कधी कधी त्याला मिरची पाहिजे. आज एकादशी दुसरं नाव घेणार काही आज तात्पर्य, रावणाचे नित्यांकित असणारे सर्व सुरवर आदी करून रावण हा खूप बलाढ्य, जी हवा सुटली ना हवा, या हवेने तिथं जळायचं काम करायचं महाराज रावणाच्या दरबारामध्ये. पाण्याने कपडे धुवायचं काम करायचं. गणपती बाप्पाने त्यांचे गाणं वळायचं काम करायचं. त्याच्या मी आरती करतो ना, सुख करता दुःख करता, त्यांनी ते काम करायचं. इथं खंडोबारायाचं मंदिर आहे. खंडोबारायाने रावणाच्या दाढ्या डोक्या करायच्या. बरं एक डोकं नव्हतं, एक डोकं आज केली तर उद्या लगेच केस येतात. याची 10 डोके करायचे. आणि आरसा दाखवला नाही त्या अश्विनी कुमाराने तर खूप मारायचा महाराज रावण. बिचारे नवग्रहाच्या त्याने पायऱ्या केल्या होत्या. एक दिवस नारदजी आले होते रावण दरबारामध्ये. नारदांचं जाणं येणं चौकडी होत. रामाकडे बी यायचे रावण, कंसाकडे बी जायचे, कृष्णाकडे बी यायचे, रामाकडे बी यायचे. पण ऐका, जिथं नारद गेले तिथं कल्याणच झालं. पण आता कलियुगामध्ये एकच नारद नाहीये, त्यामुळे एकच नारद होते. आणि ते नारद चांगलंच काम करायचे. आणि आताचे नारद जुळलेलं लग्न सुद्धा कधी कधी शक्यता असते. म्हणून नारदापासून सावधान. ओळखायचा कसा, जावे त्याच्या वंशा, चांगलं करावं. खूप रावणाचे खूप चांगले दिवस होते हो. सोन्याची लंका सर्व असताना सुद्धा खूप त्रास द्यायचा. जो त्रास देतो तो रावण असतो. तुम्ही सकळ ही सुरवर वेगी व्हावे वानर, आम्ही दोघे धरोनी अवतार सत्य करो वचनार्थ. फेडावया देवांची साकडी, सुधर्म वाढवावया वाढी, नामी मोक्षाची उभावया गुढी, सूर्यवंशा गाडी दशा आली. आणि अशा प्रकारे ब्रह्मादिक देवांनी सुरवरांनी ब्रह्मा भगवंताची आराधना केली. भगवान म्हटले मी आणि आम्ही दोघंही अवतार धारण करून तुमचं कल्याण करू. आणि एक दिवस त्याच वंशातले सूर्यवंशी अजाचा सुत अहम आत्मा जन्मला दशरथ, ऐका त्याचा वृत्तांत धर्मयुक्त स्वधर्मी. या ओवीवर एक तास प्रवचन करता येईल. धर्मयुक्त आणि स्वधर्मी हा दशरथ आहे, राजा आहेत. अहम आत्मा, आपला प्रत्येकाचा अहम हाच दशरथ आहे. ऐका, इथं आध्यात्मिक कथा फार वेगळीच या कथेमध्ये आहे. अहम रूपी आत्मा तो दशरथ राजा धर्मयुक्त, धर्माने वागायचा, स्वधर्मी होता. स्वधर्मे निधनम स्त्रिय परधर्मो भयावह. दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावू नये. सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीची मारावे. किती गोडा भंगीतनाथ महाराजांचा. घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावा. हा बोला कणशी महाराज. देव घरी आला म्हणून काय भलतीची बोलावे. देव अंगी आला म्हणून काय असं ते का, असंच आहे ना, चुकलं नाही काय, मग बरं आहे बघा. देव अंगी आला म्हणून काय भलतीची बोलावे.
कोणतरी बोललो, कालच मला कोणतरी सांगितलं, एकाच्या अंगात आलं आणि बिड्या मोडतोय ही चिंता वाटली. सुंदर स्त्री झाली म्हणून काय, आपले आपले असेल त्यात संतुष्ट असावा. सुधर्म, पाण्यापेक्षा गावरान तूप अत्यंत महत्वाचं आहेतच, पण माशाला नाही. तूप माणसाला आणि पाणी माशाला. पण माणसाने असं केलं की त्या तुपापेक्षा सुद्धा जाऊ द्या, माणसं तूप नाही खा, तूप कमी खातात. दशरथ धर्मयुक्त आहे, स्वधर्मयुक्ताने वागणारा व्यक्ती आहे. त्याशी तिन्ही राण्या प्रबुद्धा, लोकोत्तर अतिप्रसिद्धा, धर्मपत्न्या विशुद्धा, नामानुवादा अवधारा. 3 पत्न्या विशेष, धर्मपत्न्या 3. अशा अनेक पत्न्या राजाला होत्या. काही ग्रंथामध्ये उल्लेख येतो की 600-700 पत्न्या राजाला होता, काही ग्रंथामध्ये उल्लेख येतो. 3 पत्न्या ज्या प्रसिद्ध आहेत, कौशल्य आहेत, सुमित्रा आहे आणि कैकेयी. ज्येष्ठ कौशल्य ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, मंथरा कुविद्या ती पाशी. 3 असणाऱ्या पत्न्या आहेत. पण त्यांच्यापाशी एक होती कुविद्या. कुविद्या असेल तर मग घर चालणार नाही. बस ही मंत्रा. उदरा येईल आधी स्मृती, त्या आधी नवती संतती, अपुत्रपणे नृपती, पुत्रार्थी उद्यत, सुखनिधी राजभुवन, सुखनिधी सिंहासन, सुखनिधी भोगस्थान, मान सन्मान सुखनिधी. काही सुख देत नाही माणसाला. मी सांगत असतो, मन तृप्त असेल ना, तो बंगल्यामध्ये नाही कुठेही तृप्त असतो. आणि मन अतृप्त असेल, मनाच्या तळमळे मनाच्या तळमळे, चंदनी अंग पोळे, चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. मनात तळमळ असेल ना तर काही गोड लागत नाही. आणि मळ तेव्हा शांत होईल जेव्हा त्या मनातला मळ जाईल. आणि मळ तोच आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसंच पाहिजे. हा मळ आहे. अहम ममता, अहम म्हणजे मी आणि हे माझं, हा मळ. किती कुठपर्यंत बी जा, पण जोपर्यंत राम जन्मत नाही, राम प्रगट होत नाही, तोपर्यंत मन कधीच स्थिर होणार नाही. किती प्रयत्न करा, लाख प्रयत्न करा,
आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपुलागे माये. आला बाबा नैवेद्य. मी भाऊची इच्छा की आता नैवेद्य आला, चालू द्या म्हणते, चालू द्या. तात्पर्य हे असं मन आहे. गेलं फराळावर लगेच. ही स्थिती आमची तुमची रामधन बाबा. जसं रामकृष्णाची एक माशी असते बघा, एक माशी आहे, एक मधमाशी आहे. ती साधी माशी कुठेही बसते, टोपीवर बसते, मुकुटावर बसते, छातीवर बसते, श्रीखंडावर बसते, बाहेर बसते, कुठेही बसते. सुगंध चंदन सांडून या माशी बैशी दुर्गंधेशी अत्यादरे. अति आदराने ती माशी कुठेही बसते. पण मधमाशी भ्रमर नुसतं मकरंद सेवन करतो. तसं आपलं मन एक दिवस त्या भ्रमराप्रमाणे कुठं न भटकता केवळ चरण कमळ दळरे. भगवंताचे चरण कमळ, भगवंताचे मुख कमळ, इथं त्या मनाने निश्चिंत होऊन स्वाद घ्यावा. त्या मनाने ऋणू जुनू रे भ्रमरा सांडे तू अवगुणू रे. भ्रमरा ऋणू जुनू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे. भ्रमरा सांडितो अवगुणू रे. भ्रमरा ऋणू जुनू रे. भ्रमरा सांडितो अवगुणू रे. भ्रमरा अवगुण सांडला की ते मनच देव होतं. अवगुण सांडला की ते मनच देव होतं. पण जोपर्यंत अवगुण आहे तोपर्यंत मनच राहते. महाराज माझी मज कळू येते अवगुण काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा साच करी. वाचा वदे परी करणे कठीण. इंद्रिया आधीन झालो देवा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास. न करी उदास माय बाबा. हे माय बाबा उदास करू नको. दशरथ राजाला पुत्र संतान नाहीये म्हणून राजा दुःखी आहे. काही सुख देत नाही महाराज. अलंकार सुख देत नाही, वस्त्र सुख देत नाही, भोग सुख देत नाही, कलत्र सुख देत नाही, राज्य सुख देत नाही, अलंकार सुख देत नाही. राजा पोटातून भोगी विरक्त. या लागी पोटा येईल रघुनाथ. जो अत्यंत विषयासक्त त्याशी भगवंत स्पर्शेना. राजा पोटातून विरक्त आहे. ऐका, राजाला मुलगा नाही म्हणून राजा दुःखी नाहीये. आध्यात्मिक अर्थ समजून घ्या. आम्हाला कथा साऱ्या माहिती आहे. सारं रामायण झालं मग म्हणतो रामाचे सीता कोण होते म्हणे. एवढंच नाही, एक जण म्हणे रावणाने सीतेचं हरण केलं. मग त्या हरणाचं काय झालं म्हणे. एवढी हरण अशी बहु संपूर्ण कथा ऐकली. मग सीतेचं हरण झालं. मग त्या सीतेचं हरणाचं काय झालं. असे आमचं वैकल्पिक मन आहे, काही कल्पना करतो. राजाला मुलगा नाही म्हणून राजा दुःखी नाहीये, तर राजाला राम प्रगटत नाही हे दुःख आहे. जोपर्यंत हृदयातला राम प्रगट होत नाही तोपर्यंत किती दशरथ काही मिळू द्या, काही बंगले बांधू द्या,
पण सुखी नाही होणार, नाही मिळणार. प्रत्येकाला दुःख असतं की महाराज काहीतरी कृपा करा, या बंगल्याला वारसदार कोणतरी पाहिजे. काही काळजी करू नका बाबा. मुलगा नाही म्हणून दुःख एकच आहे, मुलगा नाही. पण ज्यांना मुलगा आहेत ना त्यांच्या दुःखाची आपण जर बेरीज केली तर न बोललेली बरी. आम्हाला काय वाटतं, मुलगा असला म्हणजे लग्न होईल, मग सुनबाई येईल आणि मग आम्ही म्हातारे हो. मग ते म्हणते भाकर घेता का, सब्जी घेता का, शिव्या खाता का? नाही नाही नाही. म्हणजे आम्ही जी कल्पना करतो ना त्या कल्पनेचा भोग घेतो आम्ही, पण तसं घडत नाही. मला खरं सांगा, मुलगा नाव वाढवतो का घटी कमी करतो? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत नाव राहतं. आपण मेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रेशन कार्डामध्ये आपलं नाव राहतं का? नाही राहत महाराज नाव. कीर्ती बडावो तो नाम न तेरा, काय तर दाभंग आहे तुकाराम महाराजांचा. इतकी कीर्ती वाढली, अरे पण नाम तुझं नाहीच आहे ना, नामच नाही आपल्याला, नावच नाही आपल्याला. आपण काय नावाखात करतो? माझं नाव खालीच घातलं म्हणे, पत्रिकेवर माझं नाव खालीच घातलं आणि पुन्हा माझ्या नावाच्या पुढं हे नाही लावलं. हे म्हणजे काय? जाऊ दे आता, मला लांबवचं नाही. आता आपल्याला नावच नाहीये. एक श्रीमंत माणूस आणि एक गरीब माणूस दोघही जळाल्यानंतर ही हाताची राख आहे आणि ह्या पायाची राख आहे असं कोण निवडीन का? ही श्रीमंताची राख आहे, ही गरीबाची राख आहे. दोघांची राख सारखीच झाली, दोघांची राखच झाली आणि दोघांची राख घरात नाही ठेवली. ती राख घरात नाही ठेवत कोणी. दशरथ राजा दुखी आहे, मुलगा नाही म्हणून नाही, संतान म्हणून नाही, वारसदार म्हणून नाही. मग जो हृदयातला राम आहे तो राम प्रगट व्हावा. राजा म्हणून दुखी आहे. एक दिवस राजा जंगलामध्ये गेला, एकटाच गेलेला आहे, कोणी बरोबर घेतलेलं नाहीये, एकटाच निघाला. दशरथान गमी जनस्थानी, निघाला पारधी लागी वनी, विचारे एकाकी होनी, आवडे विजनी रहिवास, दुसरी याचा सहसा घात, सर्वथा न माने दशरथ, हृदयी कळवळाला रघुनाथ, झाला विरक्त सर्वार्थी. ऐकलं का? दशरथा न गमी जनस्थानी, निघाला पारधी लागी वनी. जंगलामध्ये जे अन्य वन्य प्राणी आहेत याकरता तो राजा निघाला असताना वने एकाकी विहार करी, वनफळांचा आहार. यातून हे सिद्ध होतं की दशरथ राजा जंगलामध्ये जाऊन प्राणी मारून मांसाहार करत नव्हता. आणि आताचे सुद्धा काही लोक म्हणतात की राम हा मांसाहारी होता. कोण म्हटलं मला नाव घ्यायचं नाहीये, राम मांसाहारी होता असे आज काही लोक नाव घेणं चांगलं नाहीये, वाणी दूषित होईल. राम मांसाहारी आहेत ही ताकद पण रामाचीच आहे. मी वंदे मातरम म्हणणार नाही, ही ताकद वंदे मातरमचीच आहे. भल्या माणसा राहतो कणगी खातो, काय ते आहे ना, कणगीला खातो वेळा गातो म्हणे. भारतात राहायचं आणि भारताला नाव ठेवायचं.
राजा राम रायेगा वही राज चलेगा का असं काहीतरी एक प्रसिद्ध म्हण आहे. महाराजजी यावेळेला परदिवशी बंगालमध्ये राम जन्मोत्सवाच्या दिवशी राम भक्ताच्या अंगावर दगडफेक केली. या वर्षी राम राम म्हणणाऱ्यावर गोळीबार होतो. हिंदी हिंदू हिंदुस्तान यही हमारी पहचान. आणि आमची हिंदुस्थान मध्ये राहून